करवीर नगरी कोल्हापूरमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली। प्रेमविवाहानंतर 13 वर्षांनी कौटुंबिक वादाचं निमित्त ठरलं आणि रागाच्या भरामध्ये केलेल्या मारहाणीत पत्नीचा जीव गेलाय। आई जीवानिशी गेले आणि वडील तुरुंगात गेल्यानं 12 वर्षीय मुलगी आणि 9 वर्षीय मुलगा आई वडिलांच्या मायेला पोरखे झाले आहेत। कोल्हापूरच्या शनिवार पेठेतील सोन्या मारुती चौकात राहणाऱ्या हुबाळे कुटुंबियांच्या शोकांतिकेने शहरामध्ये मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। सोन्या मारुती चौकात राहणाऱ्या गणेश हुबाळे याचा बिंदू चौकात फेटे विक्रीचा व्यवसाय आहे। राजकीय सभा कार्यक्रमांमध्ये नेत्यांना फेटे बांधण्यात पटाईत असलेल्या गणेशची राजकीय वर्तुळात उठबस असते। गंगावेशीतील भाचीच्या माध्यमातून त्याची राजोपाध्ये नगर येथे राहणाऱ्या स्वाती दगडू भाट या तरुणीशी ओळख झाली। ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। स्वातीच्या घरच्यांचा विरोध असतानाही पळवून नेऊन त्यानं तिच्याशी विवाह केला। माहेरच्या नातेवाईकांचा विरोध डावलून प्रेमविवाह केल्याने स्वातीला माहेरची वाट तुटली। 2 मुलं झाल्यानंतर दोन्ही कुटुंबातील विरोध मावळला आणि माहेरी येणं जाणं सुरू झालं। गेल्या 3-4 वर्षांपासून या दाम्पत्यामध्ये वाद सुरू झाला। पतीचे काही महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा स्वातीचा आरोप होता। यातून त्याने सोन्याची चेन विकल्याचा आणि एक प्लॉट विकल्याचे तिने आईला सांगितलं। मुलगी परिणिती 8वीत तर मुलगा शिवम 5वीत शिकतोय। दोघेही शिवाजी पेठेतील शाळेत जातात। मुलांच्या भविष्यासाठी ती पतीच्या चुकांकडे दुर्लक्ष करत होती, परंतु प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून तिनं अखेर पतीला जाब विचारला। याच रागातून त्यानं 7 फेब्रुवारीच्या रात्री तिचा गळा दाबला। श्वासनलिका आणि स्वरयंत्र दबल्याने ती मरणाच्या दारात पोहोचली। 9 दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली। मुलांकडे पाहून तिचे डोळे भरून येत होते, परंतु कंठातून शब्द फुटत नव्हते। अखेर मुलांना डोळ्यात साठवत या माऊलीनं डोळे मिटले। आईच्या मृत्यूमुळं मुलावरील मायेचं छत्र हरवलं असून यातच वडिलांना अटक झाल्यामुळं ते आई वडिलांना पोरके झाले आहेत।